नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांचं स्वागत. इथून पुढचा एक तास महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या अशा ज्या तुमच्याशी संबंधित आहेत, ज्याचा थेट आणि अप्रत्यक्षही परिणाम तुमच्यावर होणार आहे. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती हीच, अर्थातच फैसला आता निवडणूक आयोगात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीला स्थगिती देण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे. आणखीनही काही महत्त्वाच्या बातम्या आहेत. सगळ्यात आधी हेडलाइन्स. प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. खरी शिवसेना कोण आणि निवडणूक पक्ष चिन्हाचा फैसला निवडणूक आयोगच घेणार. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय. उद्धव ठाकरे यांची लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात. धनुष्यबाण चिन्ह टिकवण्यासाठी ठाकरेंची कसोटी. निवडणूक आयोगाकडे राज्याचं लक्ष. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत. निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोग निकषावर निर्णय घेईल, शिंदेंचं स्पष्टीकरण. पोलीस शिपाई संवर्गातील 20,000 पदं भरण्याचा निर्णय राज्य सरकारचा. तर सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं बॅरिस्टर नाथपै विमानतळ म्हणून नामकरण. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय. विदर्भ मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाचं पुनर्गठन होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी महत्त्वाचे निर्णय. सरस्वतीचा फोटो शाळेत कशासाठी? महापुरुषांचे फोटो लावा. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानं नवा वाद. तर सरस्वतीचा फोटो हटवणार नाही, फडणवीस यांचं स्पष्टीकरण. नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरला रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरायला सूट. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून निर्णय. संजय राऊत यांचा दसरा जेलमध्येच. जामिनावरची सुनावणी 10 ऑक्टोबरला. दसरा मेळाव्यातही खुर्ची रिकामीच राहणार. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. सुरुवातीला बातमी आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची. हा सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात सुरू होता, पण सर्वोच्च न्यायालयानं शिंदे समर्थकांना दिलासा दिलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयानं काहीसा धक्का दिलाय. दिवसभर दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केले आणि या युक्तिवादाच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे पक्षाचं चिन्ह या संदर्भातला निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे आतापर्यंत धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदे समर्थक आणि ठाकरे यांच्यात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली लढाई आता निवडणूक आयोगासमोर रंगणार आहे. दरम्यान आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे समर्थकांनी केलेला आहे. निवडणूक आयोगाला या संदर्भातला निर्णय घेण्यापासून रोखलं जावं अशी उद्धव ठाकरे यांच्या वतीनं मागणी करण्यात आली होती. मात्र या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि हाच उद्धव ठाकरे यांच्याकरता मोठा धक्का मानला जातो. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना लोकशाहीत बहुमताला महत्त्व असल्याचं त्यांनी म्हटलंय. या देशात जे काही निर्णय होतात ते घटनेच्या आणि नियमांच्याच आधारे होतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं सर्व बाबींचा विचार करून स्थगितीची मागणी फेटाळल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. लोकशाहीमध्ये हा निर्णय सगळ्यांनाच अपेक्षित होता. तो निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिलाय. त्यामुळे मी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं न्यायदेवतेचं स्वागत करतो.
निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतली ती बाब आहे आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हा विषय पाठवलेला आहे। त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग तपासून घेईल जे काही निकष आहेत, इतर जे काही निर्णय झालेले असतील आणि या सगळ्यांवर पुढे निवडणूक आयोग निर्णय घेईल। हा बघा आजचा जो निर्णय आहे तो हा पहिला टप्पा आहे। त्याच्यानंतर आणखी आपल्याला पुढे जायचं आहे। जे काय होईल ते नियमानुसार होईल आणि नियमाप्रमाणे जे काही निर्णय होतील त्याचं आम्ही स्वागत करू। तिकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत टीकाही केली आहे। यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्युत्तर त्यांनी सुद्धा दिलंय। पाहूयात या दोघांनी काय म्हटलंय। जेव्हा जेव्हा शिवसेनेला धक्का बसलेला असेल किंवा वाटतंय त्यांना, हा धक्का नाहीये, दिलासा देखील नाहीये। महत्त्वाची गोष्ट हेच आहे की जिथे युक्तिवाद आहे त्याचा कोर्ट बदललेला आहे, सुप्रीम कोर्टातून इलेक्शन कमिशनकडे गेलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, आपण बघितलं असेल उद्धव साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी देखील हे गद्दार लोक टेबलावर चढून नाचलेले, तर हे त्यांच्याकडून मी वेगळं काही अपेक्षित नाही करत। ज्यांनी असं म्हटलेलं आहे त्यांचीच बाजू अशी होती की सुप्रीम कोर्टाने हा विषय निवडणूक आयोगाकडे पाठवू नये, परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली, स्थगिती मागितली होती ती दिली नाही आणि हा विषय निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मला काही सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्या जनतेला माहीत आहे की निर्णय सुप्रीम कोर्टाने काय दिलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत केलं। शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे समर्थकांमधल्या संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात 6 तास मॅरेथॉन सुनावणी झाली। या सुनावणीच्या नंतर सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना कुणाची याचा फैसला निवडणूक आयोगाकडे सोपवला आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय शिंदे समर्थकांसाठी दिलासा मानला जातो, तर ठाकरे समर्थक शिवसेनेसाठी धक्का। खरी शिवसेना कोण हे निवडणूक आयोग ठरवणार। धनुष्यबाणाचा फैसला आयोगच करणार। शिंदे समर्थकांना सुप्रीम दिलासा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घटनापीठानं मोठा दिलासा दिलाय। खरी शिवसेना कोण हे आता निवडणूक आयोग ठरवणार आहे। शिवाय धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं याचा फैसलाही निवडणूक आयोगच करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। सुप्रीम कोर्टासाठी महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष अभूतपूर्व होता, त्यामुळे हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यात आलं। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर झालेल्या युक्तिवादानंतर घटनापीठानं खरी शिवसेना कोण हे निवडणूक आयोग ठरवणार आहे असे निर्देश दिले। तसंच निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास नकार दिलाय। शिवाय धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा फैसलाही निवडणूक आयोग करणार असल्याचं सांगितलंय। योग्य तो निर्णय झालाय। आपण जे बघितलेलं की मुद्दामून इलेक्शन कमिशन समोर जो मॅटर आहे तो डिले करायचा प्रयत्न चालला होता आणि आज सगळ्या बाजूंना ऐकून सुप्रीम कोर्टाने योग्य तो निर्णय दिलाय। आज जे काय इंटरिम ऍप्लिकेशन फाईल केलेले इलेक्शन कमिशनची प्रोसिडिंग डिले करण्यासाठी ते फेटाळून लावलेत आणि आता इलेक्शन कमिशन निर्णय घेईल। घटनापीठाच्या आदेशामुळे शिंदे समर्थकांना मोठा दिलासा मिळालाय। मला वाटतं आज सत्याचा विजय जो आहे तो आज झालेला आहे आणि कोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे, तर कोर्टाला मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज जो निर्णय स्थगित करण्यात आला होता की बाबा निवडणूक आयोगालाही काम करण्यापासून बाबा वंचित ठेवण्यात आलं होतं, आज तो जो आहे मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। उद्धव ठाकरे समर्थकांसाठी हा अनपेक्षित निर्णय होता, तरीही निवडणूक आयोगासमोर जाण्यासाठी पूर्ण तयारी असल्याचं उद्धव ठाकरे समर्थकांनी सांगितलंय। माननीय सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या गोष्टींचा परामर्श, त्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत
आणि त्यातून इलेक्शन कमिशन एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे, इंडिपेंडंट ऑथॉरिटी आहे आणि ज्या वेळेला पक्षामध्ये कुठच्या डिस्प्यूट्स आणि काही हे असले दोन रायवल याच्यामध्ये तर त्याची शहानिशा करण्याचे अधिकार इलेक्शन कमिशनला आहेत. आणि म्हणून मग ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनला बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या आम्ही त्याची पूर्तता करू आणि समोर करू. घटनापीठानं पक्ष चिन्ह आणि खरी शिवसेना कुणाची हा निर्णय निवडणूक आयोगाचा असल्याचं सांगितलंय. घटनापीठाच्या या निर्देशामुळे राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. त्यामुळे दिल्लीतच निर्णय होणार आहे. फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या ऐवजी पहिल्या टप्प्यातला निर्णय निवडणूक आयोगात होईल. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र गृह विभागाच्या पोलीस शिपाई संवर्गातील 20,000 रिक्त पदं भरण्याचा निर्णय सरकारनं घेतला. पोलीस शिपाई संवर्गातील 2021 मधली सर्व रिक्त पदं भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट देण्यात आली असून 20,000 पदं ही भरली जाणार आहेत. यातल्या पहिल्या साधारण 6 ते 7,000 पदांसाठीची जाहिरात देण्यात आली आहे. मराठा उमेदवारांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. यात सरकारकडून 1,000 मराठा उमेदवारांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आले. तसंच वैधानिक विकास महामंडळांचं पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विदर्भ मराठवाडा विकास मंडळाचं पुनर्गठन तसंच शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय तूर्तास घेतलेला नसल्याचंही मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट करण्यात आलं. पण या संदर्भातल्या तक्रारींची दखल निश्चितपणे घेणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय काय काय आहेत आपण एक धावती नजर टाकूयात. वैधानिक विकास महामंडळाचं पुनर्गठन, विदर्भ मराठवाडा विकास मंडळाचं पुनर्गठन, 1,064 मराठा उमेदवारांना नियुक्तीपत्र, 20,000 पोलीस शिपायांची रिक्त पदं भरणं, चिपी विमानतळाचं बॅरिस्टर नाथ पै असं नामकरण आणि तूर्तास तरी शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज विशेषतः पोलिसांच्या संदर्भात, पोलीस भरतीच्या संदर्भात मी कालही सांगितलं होतं त्याप्रमाणे आज अधिकचे 11,500 पदं हे भरण्याची मान्यता या ठिकाणी मंत्रिमंडळाने दिली आहे. त्यामुळे आता एकूण 20,000 पदांची भरती ही पोलीस विभागामध्ये यावर्षी आम्ही करू आणि आता एकत्रितपणे या भरतीची सुरुवात लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात येईल. त्या संदर्भातली सगळी मान्यता आज मंत्रिमंडळाने दिलेली आहे. शिवभोजन थाळी बंद करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाहीये. मात्र त्याच्यामधल्या तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारींची चौकशी होईल, त्याचा आढावा निश्चितपणे घेतला जाईल. मराठा समाजाचे जे कॅन्डिडेट होते, जे सुप्रीम कोर्टाचं स्टे स्थगिती आरक्षण रद्द होण्यापूर्वी ज्यांच्या सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती, जॉईनिंग मिळाली नव्हती, त्यांना देखील आम्ही अधिसंख्य पदाच्या माध्यमातून तो निर्णय घेतला आहे आणि आज बऱ्याचशा उमेदवारांना आम्ही नियुक्त्या देखील दिलेल्या आहेत. हा देखील एक मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या सगळ्याच बाबींना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. बॅरिस्टर नाथपै यांचं नाव देण्याचं चिपी एअरपोर्टला बॅरिस्टर नाथपै सिंधुदुर्ग विमानतळ असं नाव दिलेलं आहे. बॅरिस्टर नाथपै यांचं नाव देण्याचं चिपी एअरपोर्टला बॅरिस्टर नाथपै सिंधुदुर्ग विमानतळ असं नाव दिलेलं आहे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत हे अद्यापही तुरुंगात आहेत आणि त्यामुळे संजय राऊत यांचा दसरा मेळावा हा जेलमध्येच होणार. कारण राऊत यांच्या जामीन अर्जावर आता थेट 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात सुद्धा संजय राऊत यांची खुर्ची शिवसेना स्टेजवर रिकामी ठेवणार का? लवकरच कळेल. संजय राऊतांचा दसराही जेलमध्येच. दसरा मेळाव्यातही रिकामी खुर्ची ठेवावी लागणार. 10 ऑक्टोबरला राऊतांच्या जामिनावर फैसला. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांचा जेलमधला मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या जामिनावरची सुनावणी आता 10 ऑक्टोबरला होणार आहे.
पत्राचाळ प्रकरणातला आरोपी प्रवीण राऊत याच्याकडून संजय राऊत यांना पैसे मिळाल्याची कबुली बचाव पक्षानं दिलेली आहे। मात्र हा पैसा पत्राचाळ घोटाळ्यातला नसल्याचा दावा वकिलांनी केलाय। या प्रकरणाची सुनावणी आता 10 ऑक्टोबरला होणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यातही राऊतांची रिकामी खुर्ची ठेवावी लागणार आहे। संजय राऊत लवकरच बाहेर येतील असा दावा त्यांचे भाऊ सुनील राऊतांनी केलाय। चांगला आर्ग्युमेंट आमच्या वकिलांनी केला। मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा 10 तारखेला ईडीचं आर्ग्युमेंट होईल, त्यातून चांगलं काहीतरी निघेल आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील जनता आणि सगळे देशातील चॅनलवाले संजय राऊतांची आतुरतेने बाहेर येण्याची वाट बघतायत। मला असं वाटतं होईल। संजय राऊत ईडीच्या फेऱ्यात सापडलेत। राऊतांचा गणेशोत्सव जेलमध्ये गेला, आता दसराही जेलमध्येच जाणार आहे। त्यामुळे यंदा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना शिवाजी पार्क मधलं संजय राऊतांचं भाषण ऐकायला मिळणार नाहीये। रिकाम्या खुर्चीकडे पाहूनच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना दसरा साजरा करावा लागणार आहे। प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आणि यामुळे महाराष्ट्रात जोरदार वादविवाद सुरू झालेत। छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीच्या फोटोला विरोध केल्यानं भुजबळ यांना सरस्वतीचं वावडं आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। सरस्वतीची पूजा का करायची? कशासाठी करायची आहे? त्याची पूजा कशासाठी करायची आहे? छगन भुजबळ यांचा सरस्वती पूजेला विरोध। सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिला आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही। भुजबळ यांच्या वक्तव्याचा भाजपकडून समाचार। विद्येची देवता अशी देवी सरस्वतीची ओळख, पण माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना बहुतेक सरस्वतीचं वावडं असावं। शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला लावता असा प्रश्न त्यांनी केला। सरस्वती ही फक्त 3% लोकांची देवता असल्याचं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं। सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिला आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही, आणि जर असेलच शिकवलं तर फक्त 3% लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं, त्याची पूजा कशासाठी करायची आहे? मला काही कळतच नाही। अरे ज्यांनी तुम्हाला दिलं हे सगळी इथे आहे ते। भुजबळ यांच्या वक्तव्याचा भाजपनं चांगलाच समाचार घेतला। सरस्वती देवतेचा अपमान करणाऱ्या छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपनं केली आहे। आज हे राष्ट्रवादीचे नेते म्हणतात देवी देवतांचे फोटो काढून टाका, उद्या हेच लोक म्हणतील की मंदिरांची काय गरज, तीही पाडून टाका, असं म्हणणं आहे का राष्ट्रवादीचं? का ते म्हणण्यापूर्वी ही सुरुवात आहे? नेमकं काय आहे? त्यामुळे आमच्या देवी देवतांचा जो अपमान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय, माफी मागत त्यांनी ते विधान मागे घ्यावं। भुजबळ म्हणाले म्हणून सरस्वतीचा फोटो काढण्याचा प्रश्नच येत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं। सरस्वती विद्येची देवता आहे, सरस्वती कलेची देवता आहे आणि आमच्या संस्कृतीमध्ये सरस्वतीचा हा मान आहे। ज्याला भारतीय संस्कृती मान्य नसेल, परंपरा मान्य नसतील आणि हिंदुत्व ज्याला मान्य नसेल, असाच व्यक्ती अशा प्रकारचं बोलू शकतो। त्याची पूजा कशासाठी करायची आहे? मला काही कळत नाही। अरे ज्यांनी तुम्हाला दिलं हे सगळी इथे आहे ते। छगन भुजबळ यांचं वक्तव्य देवी देवतांचा अपमान करणारं तर आहेच, शिवाय वर्गवादाला खतपाणी घालणार आहे। भुजबळ यांच्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठेवलं, त्याची पूजा कशासाठी करायची आहे? विनोद राठोडसह तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आपण पाहत आहे मुलुख महाराष्ट्र। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली। यावरून आता भाजप चांगलीच आक्रमक झाले। देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्षमता महाराष्ट्राला माहिती आहे, तुम्ही काय पराक्रम केलेत हे देखील राज्य जाणू नये अशा शब्दात गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं। गिरीश महाजनांचे अजित पवारांना खडे बोल।
फडणवीसांवरील टीकेवरून रंगला कलगीतुरा। औट घटकेच्या सरकारची करून दिली आठवण। राज्यातील सत्तांतरानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय आणि त्यामुळेच आता नव्या वादाला तोंड फुटलंय। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती। त्यावर आता भाजपनं पलटवार करताना 82 तासांच्या अल्पजीवी सरकारची आठवण करून दिली। देवेंद्रजीवर बोलताना त्यापूर्वी मला वाटतं आपण विचार केला पाहिजे, कारण आपण त्यांचं काम स्वतः बघितलेलं आहे। त्यांच्यासोबत एका रात्रीत आपण उपमुख्यमंत्री व्हायला तयार झालेला आहात आणि आता तुम्हाला त्यांच्यामध्ये एवढं काय वावगं वाटतंय? अजित पवारांनी पालकमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं होतं। शिंदे सरकारमधील मंत्र्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे फडणवीसांकडे तब्बल 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद देण्यात आलं। त्यावरून अजित पवारांनी फडणवीसांवर टीका केली होती। एक जिल्हा सांभाळताना नाकी 9 येते तर फडणवीस 6 जिल्हे कसे सांभाळणार असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता। शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवर विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं होतं। राज्य सरकारनं लवकरात लवकर पालकमंत्री नियुक्त करावे अशी मागणी विरोधकांनी केली होती। नुकतंच शिंदे सरकारनं पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे। आता त्यावरून नवा राजकीय कलगीतुरा रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे शिवसेनेमध्ये ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये दररोज खडाजंगी पाहायला मिळते। तशातच आता ठाकरे विरुद्ध भाजप असं सुद्धा चित्र पाहायला मिळू लागलंय। आदित्य ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये असा प्रश्न भाजपचे नेते आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे। प्रकल्पांच्यावरून आदित्य ठाकरे यांनी मराठी तरुणांची माती भडकवली, त्यांनी माफी मागावी असं आशिष शेलार यांचं म्हणणं आहे। सध्या राज्यात वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकारण तापलंय। आदित्य ठाकरे यांच्याकडून सध्या जनआक्रोश रॅलीच्या माध्यमातून प्रकल्पावरून सरकारवर टीका केली जाते आणि तोच धागा पकडून आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला। मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केलेत तर काही थेट आरोप करून जाबही विचारले। ठाकरे सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात वेदांता फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना करार केला। प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता। 2.5 वर्ष कंपनीला का लटकवलं? या प्रकरणी खोटं बोलून मराठी तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी। तरुणांची माथी भडकवणं, 2 समाजात तेढ निर्माण करणं या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारनं का करू नये असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला। या सगळ्यातच एका पत्रानं आणखीन आरोप प्रत्यारोपांमध्ये भर पडली, कारण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं हे पत्र त्यातून एक मोठा खुलासा झालाय। आशिष शेलार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं एक पत्र शेअर केलंय। या पत्रात असं नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। वेदांता फॉक्सकॉन सोबत महाराष्ट्र शासनाचा अद्यापपर्यंत MOU झालेला नाही। वेदांता फॉक्सकॉन कंपनीला महामंडळाकडून जागेचं वाटप झालेलं नाही, त्यामुळे जागेचा सर्व्हे क्रमांक आणि ॲग्रीमेंटच्या बद्दल माहिती देता येत नाही असं लिखित स्वरूपात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जात स्पष्टपणे नमूद केलंय आणि हेच पत्र भाजपनं पुरावा म्हणून सादर केलं आणि शिवसेनेला एक प्रकारे आव्हान दिलंय। आज भाजपचे जे आमदार आहेत राम कदम त्यांनी जे ट्विट केलेलं आहे ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की जी काही महाराष्ट्रामध्ये फिरून सगळ्यांच्या नावानं आगपाखड केली जाते तर तो MOU झाला म्हणून जे काही सांगत होते की 2च सह्या शिल्लक आहेत असं जे कोण सांगत होते त्याच्यामध्ये आमच्या डिपार्टमेंटनं जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की कुठचीही जमीन त्यांना दिलेली नव्हती, कुठचीही MOUची सिस्टीम तयार करून MOU केला नव्हता, त्याच्यामुळं उगाच वाईट झालं तर ते शिंदे फडणवीस सरकारमुळे झालं ही सांगण्याची पद्धत आपल्या ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला बघायला मिळते।
तिकडे अंबाजोगाई इथे एका कार्यक्रमात भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर पंकजा मुंडे यांना पालकमंत्री करा अशी मागणी केली। शिंदे फडणवीस सरकार आता पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणार का याकडे बीड जिल्ह्याचं लक्ष लागलंय। पंकजाताई पालकमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। राष्ट्रीय महामार्गांना चारी बाजूने अंबाजोगाई शहरांना वेढण्याचं काम मागच्या 5 वर्षांमध्ये करण्यात आलं। हे मी ह्याच्यासाठी सांगते की जितक्या भौतिक सुविधा होत असतात तितका तिथे कुठल्याही बिझनेसला वाढण्याचा स्कोप असतो। इथून पुढच्याही काळात हे काम असं करतच राहू। अक्षय भैयांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत ताई त्याचा मी पुनरुच्चार करते। लवकरच जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून आम्हाला तुम्ही परत लाभाव्या आणि जो काही थोडा बहुत बॅकलॉग राहिलेला आहे तो तुमच्या माध्यमातून भरून निघावा एवढ्या शुभेच्छा या निमित्ताने। पुढच्या एका अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे। पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा देण्याच्या आरोपावरून पीएफआय संघटना वादात सापडली आहे। पीएफआयच्या या कृत्यानंतर राज्यासह देशात पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। एनआयए आणि एटीएस अशा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून पीएफआयची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। पुण्यामध्ये पीएफआयच्या आंदोलनानंतर सुरू झालेली ही धरपकड। पुण्यात आंदोलनादरम्यान पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानं देशभरात खळबळ माजली आहे। यानंतर पीएफआय विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले। त्यानंतर राज्यभरात पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांचं अटक सत्र सुरू झालंय। पुण्यामध्ये कोंढवा पोलिसांनी पीएफआयच्या 6 कार्यकर्त्यांना मंगळवारी अटक केली। आयबीनं दिलेल्या माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं पीएफआय व त्यांच्या संबंधित एसडीपीआय या संघटनावर यांच्या 6 कार्यकर्त्यांना आज पहाटे आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर सीआरपीसी 151(3) प्रमाणे आम्ही प्रतिबंधक कारवाई करत आहोत। मराठवाड्यातही पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे। सोमवारी रात्रीपासूनच एटीएस आणि एनआयएनं संयुक्त कारवाई करत अनेक ठिकाणी छापेमारी केली। मंगळवारी सकाळी पीएफआयच्या 13 ते 14 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यकर्त्यांचा शोध सुरू होता। पुणे औरंगाबादमध्ये पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असतानाच सोलापुरातही पीएफआयच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलंय। विजापूर नाका पोलिसांनी आसिफ शेख नामक कार्यकर्त्याला ताब्यात घेत त्याला कोर्टात हजर केलं। राज्यभरामध्ये पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड ही तपास यंत्रणांना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे असल्याचं सांगत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याविषयी जास्त माहिती देणं टाळलं। त्यातनं जे काही पुरावे मिळत आहेत त्यानुसार ही कारवाई चाललेली आहे। भारताला खिळखिळं करण्याचं आणि भारतामध्ये एक प्रकारे अंद्रेस तयार करण्याचं काम हे लोक करत होते, म्हणून ही सगळी कारवाई चाललेली आहे। या कारवाईचे कुठलेही डिटेल्स हे मी सांगणार नाही, ते सगळे एजन्सीज योग्य वेळी सांगतील। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली आहे। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, केरळ, गुजरात, कर्नाटक, आसाम या राज्यातही एनआयए, एटीएस आणि ईडी अशा तपास यंत्रणांकडून छापेमारी करत कारवाई सुरू आहे। त्यामुळे पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांनी संपूर्ण देशभरात खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे दहीहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 22 वर्षाच्या गोविंदाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या 5 लाखांची मदत केली। ही मदत शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी प्रथमेश सावंत याच्याकडे सुपूर्द केली आणि शिवसेना त्याच्या पाठीशी असल्याचा दिलासाही दिला। करीरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना पडल्यानं जखमी झाला होता, त्यामुळे त्याला मणक्याच्या पॅरालिसिसला सध्या सामोरं जावं लागतंय।
प्रथमेश सावंतवर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतल्या KEM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि आता एक धक्कादायक बातमी. चेहरा झाकण्यासाठीचा बुरखा गळा चिरणारा ठरलाय. हिंदू पत्नी बुरखा वापरत नव्हती, त्यामुळे मुस्लिम पतीनं पत्नीचा भर रस्त्यात गळा कापला. मुंबईतल्या टिळकनगरमध्ये लव्ह जिहादची पुनरावृत्ती घडल्यानं खळबळ उडाली. बुरख्यामुळे गमवावा लागला जीव. हिंदू पत्नीचा बुरखा वापरण्यास नकार. मुस्लिम पतीनं चाकून चिरला गळा. मुस्लिम रीतिरिवाजांचं पालन करण्यासाठी दबाव. रुपाली चंदन शिवेची तिचा पती इक्बाल शेखनं निर्घृण हत्या केलेली आहे. मुस्लिम रीतिरिवाजांचं पालन करण्यास रुपालीनं नकार दिला होता. रुपाली बुरखाही वापरत नव्हती, त्यामुळे इक्बाल आणि त्याच्या कुटुंबियांचा रुपालीवर दबाव होता. यामुळे रुपाली मागील काही दिवसांपासून वेगळं राहत होती. दोघांना 1-2 वर्षाचा मुलगाही आहे. रुपालीनं इक्बालला घटस्फोटाची मागणी केली होती, तसंच मुलाचा ताबा द्यायला नकार दिला होता. त्यामुळे इक्बालनं रुपालीला चर्चेसाठी बोलावलं होतं. मात्र रुपाली घटस्फोटावरती ठाम होती. त्यामुळे हैवान झालेल्या इक्बालनं रुपालीचा गळा चिरून हत्या केली. तर रुपालीच्या हत्येमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. आरोपी इक्बालवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. लोक बोलत आमच्या समोर साक्षी एवढा मोठा चाकू होता असं म्हणत होता आणि ती तडफडत होती आणि कोणी तिच्या म्हणजे केलं नाही मदतीला आणि कोणी पण थोडंसं हिंमत केली असती ना ती वाचली असती. हत्येनंतर आरोपी इक्बाल शेख घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करून त्याला अटक केली. महिला ने डिवोर्स मांगा उससे, तो वो जो आरोपी है उसने डिवोर्स देने से मना किया और उनका 2 साल का जो बच्चा है उसका ताबा मांगा. तब इन्होंने इनकार किया महिला ने. उसी वजह से गुस्से में आके उसने मर्डर किया है, ऐसा कंप्लेनेंट ने कंप्लेंट दिया है. उसकी हम अभी तहकीकात कर रहे हैं. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या हिंदू तरुणींचा छळ होत असल्याचा मुद्दा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मागील काही दिवसांपासून लावून धरलाय. रुपाली चंदन शिवेच्या हत्येनंतर बोंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर नितेश राणे यांनी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिलाय. अशा पद्धतीने अगर आमच्या हिंदू मुलं मुलींना अगर टार्गेट केलं जात असेल, फसवलं जात असेल, तर हे हिंदू म्हणून आम्ही कधीही सहन करणार नाही. संबंधित लोकांवर अगर कठोर शिक्षा झाली नाही तर या संबंधित आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून योग्य ते शासन करण्याची जबाबदारी ही आमची असेल, हे या समोरच्या लोकांनी लक्षात ठेवावं. लव्ह जिहादच्या अनेक घटना राज्यात समोर आलेल्या आहेत आणि त्यातच आता मुस्लिम रीतिरिवाजांचं पालन केलं नाही, त्यामुळे एका हिंदू तरुणीला जीव गमवावा लागलाय. परिणामी आंतरधर्मीय विवाह, लव्ह जिहाद आणि रीतिरिवाज गंभीर वळणावरती तर जात नाहीयेत ना, हा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि एक मोठी बातमी हाती येते. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधल्या अंबाजोगाई इथं बोलताना एक मोठं विधान केलंय. बीडच्या अंबेजोगाईमधल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यांनी यावेळेला असं विधान केलं की मी जनतेच्या मनात असेन तर मला मोदी सुद्धा हरवू शकत नाहीत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं हे एक मोठं विधान. मी जनतेच्या मनात असेन तर मला मोदी सुद्धा हरवू शकत नाहीत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई इथे आयोजित करण्यात आलेल्या समाजातील बुद्धिजीवी लोकांचा संवाद या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या आणि त्यावेळेला त्यांनी हे विधान केलंय. मोदीजींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. त्याचा अर्थ असा नाही की वंशवाद म्हणजे कुणीच, मी पण वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला संपवू नाही शकत कोणी. म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर, तुमच्या जीवनामध्ये मी चांगलं करू शकले तर.
आणि एक गडचिरोलीतून मोठी बातमी हाती येते। गडचिरोलीमध्ये वाहनांच्या धडकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि यानंतर जमाव चांगलाच संतप्त झाला। या संतप्त जमावानं गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलचेरा इथे महामार्गाच्या नजीक एका पाठोपाठ एक 10 ट्रक पेटवून दिले। संतप्त जमावाचा आक्रोश अशा प्रकारे बाहेर पडला। इथे रस्त्याच्या कडेने काही लोक चालत होते आणि त्यावेळेला मागून आलेल्या एका वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आणि यामुळे जमाव संतप्त झाला। आजूबाजूच्या गावातलेही काही लोक या ठिकाणी आले आणि या संतप्त जमावानं एका पाठोपाठ एक निघालेले 10 ट्रक पेटवून दिले। आणि आता काही बातम्या नवरात्रोत्सवाच्या। यंदा गरब्याचा प्रचंड जल्लोष पाहायला मिळतोय। डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्याकडून रासरंग या दांडिया उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। गरब्यात तरुणाई धुंद झाली आहे। 2 वर्षांनंतर राज्यात मोकळ्या वातावरणात गरबा साजरा होतोय, त्यामुळे यंदा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या रासरंग दांडियात तरुणाई जल्लोषात सहभागी झाली आहे। आकर्षक वेशभूषा, बेभान करणारं संगीत, लोकप्रिय गाणी यावर तरुणाईनं रास गरबामध्ये ठेका धरला। कोरोना के बाद मैं अहमदाबाद शिफ्ट हो गई। अहमदाबाद मतलब गुजरात में सबसे बढ़िया गरबा होता है, लेकिन मुझे मेरे डोंबिवली का गरबा रासरंग बहुत ही पसंद है। यहाँ खेलने का जो मजा है आपको कहीं नहीं मिलेगा। आप इंडिया में कहीं भी हो, एक बार डोंबिवली रासरंग में आकर जरूर से खेलिएगा। राज्यात दहीहंडी आणि त्यापाठोपाठ गणेशोत्सव साजरा झाला। नागरिकांना त्यांचे सण समारंभ जल्लोषात साजरे करता यावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण दिसून येते। त्यामुळेच राज्याच्या भल्यासाठी देवीचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले। मला वाटतं सरकार आल्यानंतर सर्व निर्बंध सर्व सणांवरून आपण काढून टाकलेले आहेत, म्हणूनच आज निर्बंध मुक्त सण जे ते साजरे करायला आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे सण येतील ते सर्व सण अशाच उत्साहामध्ये साजरे केले जातील। या इकडे एवढंच म्हणतो की पूर्ण शक्तीनिशी जे या सरकारच्या मागे आईने उभं राहावं। गरब्याला पहिल्या दिवसापासूनच डोंबिवलीतल्या नागरिकांनी मोठा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिवशी गरब्याचा जल्लोष वाढत जाणार आहे। कारण मागील 2 वर्षापासून सण साजरे करता आले नाहीत, त्यामुळे आता नागरिक कोणतीही कसर सोडायची नाही याच मनस्थितीत असल्याचं दिसून आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि त्यातच एकूण 3 दिवस रात्री उशिरापर्यंत गरबा खेळता येणार आहे, त्यामुळे गरबो रमतो जाय। मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।